नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की तुमचं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं हे कसं समजेल. त्याचबरोबर ई स्क्रुटिनी जर तुम्ही केलेलं असेल तर त्या ठिकाणी ॲक्नॉलेजमेंटमध्ये सील आणि साईनच्या ठिकाणी तर साईन आणि सील तर येत नाही प्रिंटमध्ये, मग काय करायचं. तसेच फिजिकल स्क्रुटिनीमध्ये आपण व्हेरीफाय केल्यानंतर काय येतं त्या ठिकाणी, या तिन्ही गोष्टीचा आपण विचार करणार आहे. तर सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लॉग इन केल्यानंतर आता फिजिकल स्क्रुटिनीची गोष्ट सांगतो मी. फिजिकल स्क्रुटिनीमध्ये तुम्ही काय करत असता, रजिस्ट्रेशन फॉर्म घेऊन जाता, ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाता. त्यानंतर तुम्हाला त्या सेंटरवरती अशा प्रकारचा सील देतात. ठीक आहे, सील म्हणजे त्या एफ सी सेंटरचा शिक्का देतो आपण आणि एफ सी इन्चार्ज जे असतात त्यांची साईन असते त्याच्यावरती. या ठिकाणी विद्यार्थ्याची पण साईन त्या ठिकाणी असते आणि प्लेसच्या ठिकाणी जे तुमचं ज्या ठिकाणी कॉलेज असेल ते प्लेस लिहिलेलं राहतं. आता हे झालं फिजिकल स्क्रुटिनीसाठी. तर याच्यामध्ये आपल्याला डोळे झाकून आपण सांगू शकतो की आपलं व्हेरिफिकेशन कन्फर्म झालेलं आहे, बरोबर आहे. बट ज्यावेळेस आपण ई स्क्रुटिनीला व्हेरिफिकेशनला पाठवतो त्यावेळेस काय होतं विद्यार्थी मित्रांनो, तर कसं ओळखायचं, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं. सगळ्यात अगोदर तुमच्या लॉग इनमध्ये जायचं. लॉग इनमध्ये गेल्यानंतर डाव्या साईडला तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म जिथं प्रिंट असते त्याच्या खाली प्रिंट ॲक्नॉलेजमेंट म्हणून येते. ठीक आहे, प्रिंट ॲक्नॉलेजमेंट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची प्रिंट तुमच्या समोर या ठिकाणी जनरेट झालेली असते. आता या ठिकाणी बघा, ॲक्नॉलेजमेंटमध्ये ई स्क्रुटिनीच्या सील आणि सिग्नेचर ऑफ एफ सी असं मेन्शन केलेलं असतं, बट त्या ठिकाणी सील येत नाही किंवा साईन पण येत नाही. मग हा फॉर्म जो आहे तो आता ज्या ठिकाणी आपण हे केलेलं आहे, काय म्हणतो आपण, ई स्क्रुटिनी व्हेरीफाय केलं तिथे जाऊन तुम्हाला साईन घ्यायची आहे का की सील घ्यायचा आहे का, तर असं नसतं विद्यार्थी मित्रांनो. ई स्क्रुटिनीनं जर तुमचं फिजिकली एफ सीनं व्हेरिफिकेशन केलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सील आणि साईनची गरज पडत नाही. डायरेक्टली तुम्हाला ॲडमिशन घेताना रजिस्ट्रेशन फॉर्म आणि ई स्क्रुटिनीचं ॲक्नॉलेजमेंट जोडून तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनला जाल त्यावेळेस डॉक्युमेंट्स कोणते लागतात, तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा लागतो तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म, जो तुम्ही सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आलेला असेल तुमच्या लॉग इनमध्ये तो. आणि नंतर लागतं हे प्रिंट ॲक्नॉलेजमेंट. ठीक आहे, ॲक्नॉलेजमेंट झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागतात, तर लिस्ट ऑफ सबमिटेड डॉक्युमेंट ॲट द टाइम ऑफ व्हेरिफिकेशन सेंटर. याच्यामध्ये 4 डॉक्युमेंट आहेत. फर्स्ट वाला लावायचं, नंतर 3 नंबरला लिव्हिंग सर्टिफिकेट. त्याच्यानंतर एकच दोन्ही ठिकाणी आहे त्याच्यामुळे त्याला हे दुसरं लावायची गरज नाही. लिव्हिंग सर्टिफिकेट ऑलरेडी लावलेलं आहे आपण. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर असे या ठिकाणी 3 डॉक्युमेंट तुम्हाला ॲक्नॉलेजमेंटच्या नंतर लावायचे आहेत. आता तुमच्या फॉर्मवरती वेगवेगळे डॉक्युमेंट्स असू शकतात. आता हे झालं डिप्लोमाचं. इंजिनिअरिंगला पण सेम राहणार आहे. इंजिनिअरिंगला काय होतील, याच्यामध्ये डॉक्युमेंट्स वाढतील. एमएसटी सीईटीची मार्कशीट वाढेल. ठीक आहे, त्यानंतर 10वीची मार्कशीट लागेल, 12वीची मार्कशीट वाढेल, आहे की नाही. अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या मार्कशीट वगैरे डॉक्युमेंट जेवढे तुमच्या फॉर्मवरती लिहिलेले आहेत तेवढे फॉर्म ते डॉक्युमेंट तुम्हाला काय करावं लागतील, सबमिट करावे लागतील ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन. आय होप तुम्हाला समजलं असेल की ई स्क्रुटिनीमध्ये ॲक्नॉलेजमेंटवरती सील आणि साईनची गरज पडत नाही. फिजिकल स्क्रुटिनी जर तुम्ही केलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सील आणि साईनची गरज 100% पडणार. ठीक आहे, तर एवढी इन्फॉर्मेशन द्यायची होती. हा व्हिडिओ जो आहे तो सर्व विद्यार्थ्यांसाठी युजफुल ठरणार आहे, डायरेक्ट सेकंड इयर फर्स्ट इयर है ना. त्यामुळे तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तसेच तुम्ही जर आपला ॲडमिशनचे ग्रुप जॉईन केलेले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. डिप्लोमा फर्स्ट इयर, डायरेक्ट सेकंड इयर, इंजिनिअरिंग फर्स्ट इयर, डायरेक्ट सेकंड इयर, एम ई एम टेक सर्वांचे. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.